आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी खूप महागडी प्रोडक्ट किंवा खूप वेळ लागतो असं अनेकांना वाटतं. पण खरं सांगायचं तर सुंदर आणि ग्लोईंग स्किनसाठी फक्त योग्य सवय आणि सोपी स्किनकेअर रुटीन पुरेशी असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अशी बेसिक स्किनकेअर रुटीन जी कॉलेजला जाणाऱ्या मुलींपासून ते हाऊसवाईफपर्यंत प्रत्येकासाठी उपयोगी आहे. सर्वात आधी समजून घेऊया की स्किनकेअर का महत्त्वाचे आहे. आपली स्किन दररोज धूळ, प्रदूषण, सनलाईट आणि स्ट्रेसला सामोरे जाते. त्यामुळे स्किन डल दिसू लागते, पिंपल्स येऊ शकतात आणि वयाच्या आधीच एज दिसू लागतं. त्यामुळे नियमित स्किनकेअर करणे खूप गरजेचे आहे. स्किनकेअरमध्ये पहिले तर तुम्ही क्लेन्झर म्हणजे फेस वॉश करणे. दिवसातून 2 ते 3 वेळा फेस वॉश केलाच पाहिजे. मग तुम्ही काहीही यूज करा, फेस वॉश किंवा सोप. ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला काय सूट होतं. त्यामुळे काय होतं, स्किनवरचे ऑइल, धूळ आणि घाण निघून जाते. चेहरा स्वच्छ असेल तर पुढचे जे प्रोडक्ट तुम्ही यूज करणार ते छान आणि स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतील. त्यानंतर तुम्ही टोनर यूज करता. टोनरसाठी मी यूज करते रोज वॉटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. टोनर स्किनचे जे काही ओपन पोर्स असतात त्यांना लॉक करण्यासाठी मदत करतो आणि उन्हाळ्यात टोनर स्किनला फ्रेश फील देतो. त्यानंतर येतो मॉइश्चरायझर. अनेक जणांना वाटतं की तेलकट स्किनसाठी मॉइश्चरायझरची गरज असते, पण ही एक चुकीची समजूत आहे. मॉइश्चरायझर हे ऑल स्किन टाईपसाठी गरजेचे असते. त्यामुळे काय होतं, स्किन हायड्रेटेड राहते आणि स्किन नॅचरली ग्लो करते. त्यासाठी मॉइश्चरायझर पण खूप इम्पॉर्टंट आहे बेसिक स्किनकेअर रुटीनमध्ये. मी आता सिरम पण यूज करते, कारण माझ्या स्किनवर आत्ता तरी खूप पिगमेंटेशन आहे. म्हणून तुमच्या फेसवर नसेल तर ते तुम्ही स्किप पण करू शकतात. त्यानंतर येतं खूप इम्पॉर्टंट प्रोडक्ट जे की आहे सनस्क्रीन. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे स्किनकेअरमधली. तुम्ही घराबाहेर जात असाल किंवा घरात असाल तरी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेली सनस्क्रीन वापरणे खूप गरजेचे आहे. सनस्क्रीन ही आपल्या फेसला सनलाईटपासून प्रोटेक्शन देते. त्यासाठी सनस्क्रीन यूज करणे खूप गरजेचे आहे. आणि कॉलेजला जाणाऱ्या गर्ल्ससाठी काही टिप्स आहेत. कॉलेजमध्ये दिवसभर खूप धावपळ असते, त्यामुळे साधी आणि कमी वेळ घेणारी स्किनकेअर रुटीन फॉलो करा. मी पण एक कॉलेज गोईंग गर्ल आहे आणि मी पण हे स्किनकेअर रुटीन फॉलो करते. आणि त्याचबरोबर भरपूर पाणी प्या, जंक फूड कमी खा आणि पुरेशी झोप घ्या. ग्लोईंग स्किनसाठी हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आता हाऊसवाईफसाठी पण काही टिप्स आहेत. घरातील कामांमध्ये आपण स्वतःची काळजी घेणे विसरतो, पण दिवसातून फक्त 5 ते 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. आणि बेसिक असं स्किनकेअर रुटीन फॉलो करा, जेणेकरून स्किन छान अशी ग्लो करेल. त्यात तुम्ही फक्त स्वच्छता, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या 3 गोष्टी जरी रेग्युलरली फॉलो केले तरी पण खूप फरक दिसून येईल. तुम्हाला माझं स्किनकेअर रुटीन आणि काही टिप्स कशा वाटल्या, त्याचबरोबर मी हेअरसाठी काय यूज करते तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मी हेअरसाठी पण हेअर वॉश केल्यानंतर सिरम यूज करते. आणि मी रेग्युलरली काय ऑइलिंग करत नाही. मी ज्या दिवशी केस धुवायचे असतील त्या आदल्या दिवशी मी केसांना ऑइलिंग करते. तेही मी सिंपल असं पॅराशूट ऑइल यूज करते. तुम्हाला माझं स्किनकेअर रुटीन आणि हेअर केअर रुटीन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काही वाटत असेल की मी काय काय गोष्टी तुम्हाला सांगायला पाहिजे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला असेच नवनवीन टिप्स आणि काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून माझ्यासारख्या हाऊसवाईफसाठी पण आणि कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी पण उपयोगी असतील अशा काही मी व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. मी काय अपलोड केलं आहे, मी काय टाकलं आहे ते तुम्हाला एक आयडिया येईल की
माझा व्हिडिओ आला आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे खूप गरजेचे आहे. चला तर मग व्हिडिओ आता इथंच एंड करते. बाय. भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत.